हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत आणि आनंदामध्ये असाल आणि माझी खात्री आहे तुम्ही हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नीसुद्धा फॉलो करत असणार। तर आज आपण बघणार आहोत की कसे आपण आपले बोललेले शब्द हे सत्य होत असतात आणि कित्येक वेळा आपले बोललेले शब्द किंवा एखादी गोष्ट आपल्यासाठी किंवा कोणासाठीही बोललेले शब्द सुद्धा सत्य होत असतात आणि आपण बोललेले शब्दच आपली जिंदगी बनवत असतात, बरोबर? हे इतकं पण आसान नाही आहे, पण इतकं सुद्धा मुश्किल सुद्धा नाही आहे। आपण याला सिद्ध करू शकतो, म्हणूनच ह्या सिद्धीला वाक सिद्धी असे म्हटले जाते। वाक म्हणजे शब्द, स्पीच म्हणजे जे पण आपण बोलत आहोत ते सत्य होऊन जावे असं आपल्याला वाटते आणि याला हासिल केलं आणि ह्या सिद्धीला आपण जर मिळवलं तर त्याला वाक सिद्धी असे म्हटले जाते। कित्येक वेळा आपण ऐकलो आहोत की आपले शब्द आपली किस्मत म्हणजेच डेस्टिनी बनवत असते। Our words become our destiny। हे कसे होते? ही डेस्टिनी कशा प्रकारे आपण प्राप्त करू शकतो किंवा हासिल करू शकतो? ह्या वाकसिद्धीला आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो, तर ह्याबद्दल आज आपण इथे जाणून घेणार आहोत। वाकसिद्धीला जाणून घेण्या अगोदर हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे बरं का मित्रांनो। हे एका दिवसामध्ये किती शब्दांचा आपण उपयोग करत आहोत, तर आपण हे जाणून घेऊया की एका दिवसामध्ये किती शब्दांचा आपण उपयोग करत असतो। तर एका दिवसामध्ये एक महिला पूर्ण दिवसामध्ये 20,000 शब्दांचा उपयोग करत असते, जेव्हा की एक पुरुष एक दिवसामध्ये फक्त 13,000 शब्दांचा उपयोग करत असते। आणि तुम्हाला हे जाणून घेतल्यावर हैराण वाटत असेल किंवा हैराण व्हाल की यामधील 99% शब्द आपले वेस्ट होत असतात। त्या शब्दांना बोलण्याचा कोणताच मतलब किंवा अर्थ राहत नाही, बस आपण पूर्ण दिवस काही ना काही बोलत राहतो आणि आपण आपल्या ऊर्जेला वेस्ट करत असतो। जर आपण ह्या ऊर्जेला वाचवून ठेवलं तर किंवा आपण जर कमी बोललं तर आपण ह्या सिद्धीला नक्कीच प्राप्त करू शकतो, मिळवू सुद्धा शकतो, हासिल सुद्धा करू शकतो। सर्वात पहिले रूल कोणता आहे हा आपण बघणार आहोत। ह्या सिद्धीला मिळवण्याचा सर्वात पहिले रूल हा आहे की जेव्हा बोलण्याची गरज असेल ना तेव्हाच बोला, जरूरत नसेल तर त्या ठिकाणी नको बोला। आणि आपण कमी बोलत असू तर आपण आपल्या कामाची गोष्टच फक्त करत असतो, कामाचंच बोलत असतो, बरोबर? आणि आपण आपल्या शब्दांचा कमी उपयोग करतो आणि आपल्या ऊर्जेला वाचवत असतो। तर तुम्हाला वाकसिद्धीला हासिल करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? बरे का, तुम्हाला मौन राहावं लागेल। मौनचा अर्थ फक्त शब्दांचाच असा नाही आहे। मौन म्हणजेच मानसिक रूपाने मौन आणि शब्दांच्या दृष्टीने पण मौन। कमी बोलणे आणि कमी विचार करणे, कारण आपण एक वेळ समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असतो आणि कित्येक वेळ स्वतःसोबत सुद्धा बोलत असतो। तर आपल्याला दोन्ही रूपाने मौन राहावं लागेल। नाही आपल्याला दुसऱ्यांसोबत बोलायचं आहे ना, नाही आपल्याला स्वतः सोबत बोलत राहायचं आहे, कारण आपण आपल्या मनामध्ये काही ना काही बडबडत असतो। जेव्हा ह्या गोष्टी करणे रोखतो तेव्हा आपलं मन कसं होत असते? आपलं मन हे शांतचित्त होत असते, आपलं मन हे स्थिर होत असते आणि आपली ऊर्जा ही वाचत असते। आणि जेवढी जास्त ऊर्जा वाचत असते ना ती ऊर्जा कुठल्या तरी कामामध्ये आपण
उपयोग करू शकतो, त्या ऊर्जेचा संचार आपण आपल्याला अपग्रेड करण्यासाठी करू शकतो, मेंटल पीससाठी करू शकतो. आणि दुसरं आहे याचं वाकसिद्धी साधनाचा खूप महत्त्व आहे. हा दुसरा रोल. ओके, वाकसिद्धीचा दुसरा रोल. आपण आतापर्यंत कुठला बघितला? पहिला रोल बघितला. हा दुसरा रोल. वाकसिद्धी साधनाच खूप महत्त्व आहे. जेवढी गहरी आपली साधना असेल, मग मौन साधना असेल, आपल्याला काही बोलायचं नाही आहे, किंवा आपल्याला आपल्या इष्टाची साधना असेल, किंवा आपल्या इष्टाची साधना असेल, ते खूप जरुरी आहे. जर तुम्ही मौन राहत असाल तर तुम्ही मौन साधना करत आहात. तुम्ही शांत होऊन अंदरच्या अंदर साधना मध्ये राहत असता. तुम्ही शांत होऊन अंदरच्या अंदर साधनामध्ये आहात. स्वतःला ओळखत आहात. ज्या इनर सेल्फला तुम्ही ओळखत आहात. जर तुम्ही इष्टची साधना करत असाल तर तुम्ही आपलं मन आणि विचार, जे की तुम्ही बोलत होते किंवा मनामध्ये बोलत होते, तुम्ही इष्टच्या साधनेमध्ये लावत आहात. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच मित्रांनो, वाकसिद्धीची जी देवी आहे ती देवी आहे मातंगी. वाकसिद्धीची जी देवी आहे ती आहे मातंगी, जे सरस्वती माताचा तांत्रिक रूप आहे. जर त्यांची साधना जर कराल तेव्हा पण आपल्या वाकसिद्धीला आपण प्राप्त करू शकतो, हासिल सुद्धा करू शकतो, मिळवू सुद्धा शकतो. पण वाकसिद्धी इतकी पण आसान नाही आहे. यासाठी खूप बहुत कठोर परिश्रम करावे लागते. मौन राहण्याच्या बरोबरच आपल्या पूर्ण शरीराला साधनामध्ये लावावे लागते. आणि तिसरी सर्वात जरुरी गोष्ट म्हणजे यामध्ये तिसरा रूल तो हा आहे सत्य बोलणे. जर तुम्ही खरं बोलाल ना तर आपण सिद्धीकडे वळू लागाल. जितकं खोटं कपट आपल्या मनामध्ये ठेवाल, ही भावना ठेवाल, तितकं जास्त ही सिद्धिया आपल्यापासून दूर होत जातात. जर ह्यामध्ये आपल्याला समोर जायचं असेल तर खरं ते बोलावं लागेल. जसं जसं आपण बघाल की तुम्ही कमी बोलत आहात ना, तर तुम्ही सत्याच्या मार्गावर चालू लागाल. कारण जास्त बोलणारा व्यक्ती अक्सर खोटं बोलत असते. जर त्यासाठी कमी बोलण्याने सत्याच्या मार्गावर तुम्ही चालू शकता. आणि आपल्याला सत्याच्या मार्गावर चालायचं सुद्धा आहे, दयाच्या मार्गावर चालायचं आहे, करुणाच्या मार्गावर चालायचं आहे. जे पण व्यक्ती छल, कपट, जलन ह्या सर्व गोष्टीने भरलेला असेल तो कधीही काही सिद्ध नाही करू शकेल. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल हे बोललेले शब्द तुमच्यासाठी सत्य व्हावे म्हणून, तर तुम्हाला दया, प्रेम, करुणाभाव आपल्या मनात ठेवावं लागेल. आणि ह्या दयाभाव सोबत आपण आपल्यासाठी काही पण इच्छा करू, काही पण बोलू, म्हणजेच फक्त पॉझिटिव्ह बरं का, काही पण बोलू तर ते जरूर सत्य होईल. कारण आपण ह्या वाकसिद्धीला प्राप्त करू, हासिल करू शकू, मिळवू सुद्धा शकू. जर आपल्याला ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की तुम्ही हमेशा सत्याच्या मार्गावर चालायचं आहे, खऱ्याच्या मार्गावर चाला आणि कमी बोला. आपल्या मनाला तनाला साधनेमध्ये लावा. जसे जसे हे करत जाल तर तुम्ही जे बोलाल ते तुमच्यासाठी होऊ सुद्धा लागेल. कारण जो मॅनिफेस्टेशनचा जो रूल आहे, मॅनिफेस्टेशन असं म्हणते की जे पण तुम्ही बोलाल ते तुमच्याजवळ धावत पळत येईल. पण तो तेव्हाच येईल जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालू. तो तेव्हाच येईल जेव्हा आपण साधण्याच्या मार्गावर चालू. तर ह्या प्रकारे आपण वाकसिद्धीला मिळवू शकतो. आणि आपण जे बोलू ते 100% खरं होईल. आणि ही आहे वाकसिद्धी.
म्हणजेच वाकसिद्धीने बोललेल्या शब्दाला आपण पूर्ण करत असतो, ही आहे वाकसिद्धी. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांकडे पाठवा. ओके, थँक्यू सो मच. आतापर्यंत ह्या व्हिडिओवर जुळून राहिले, शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.